तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती मिळतेय। तेजस ठाकरेंची तब्येत ठीक नसल्यानं बुधवारपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। सध्या तेजस ठाकरेंची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळतेय। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। निवृत्ती, काय झालेलं आहे? नक्कीच तेजस ठाकरे यांना एचएन रुग्णालयात बुधवारी दाखल करण्यात आलेलं आहे। त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे एचएन रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून स्वतः उद्धव ठाकरे देखील त्यांच्या वारंवार भेटीसाठी जात असल्याची माहिती मिळत होती। परंतु गेल्या काही दिवसांपासून तेजस ठाकरे यांच्यावरती एचएन रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते आणि त्यांची तब्येत आता ठीक असल्याची सध्याची माहिती मिळते आणि येत्या 1 ते 2 दिवसात म्हणजे आज किंवा उद्या तेजस ठाकरे यांना डिस्चार्ज दिला जाईल अशी देखील माहिती मिळते। बुधवारपासून त्यांची तब्येत ठीक नव्हती म्हणून बुधवारी सायंकाळी जे आहे ते तेजस ठाकरे यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। त्यानंतर दर दिवशी संध्याकाळी उद्धव ठाकरे स्वतः त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी एचएन रुग्णालयात जात होते आणि आता डिस्चार्ज दिला जाईल अशी देखील माहिती मिळते आणि आज देखील रात्री उद्धव ठाकरे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायला जातील, डॉक्टरांची भेटतील आणि त्यानंतर आज किंवा उद्या जो आहे तो त्यांना डिस्चार्ज मिळणार असल्याची सध्याची माहिती आहे आणि त्यांच्या तब्येतीमध्ये देखील सुधारणा होत असल्याची देखील सूत्रांनी माहिती दिली आहे। धन्यवाद निवृत्ती, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।